या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बालाजी पाटील चाकूरकर ते अनुप चव्हाणजी, त्याचबरोबर ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते सर्व या तालुक्याचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, आजी माजी सर्व पदाधिकारी, जे नेमले जे नाही नेमले, जे नियमाच्या आशेने बसले, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम ज्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी एकाच व्यासपीठावर एक 3 रत्न आणून मार्केटला विकायचा विचार करणारे सर्व मालक मंडळी, तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याची सुरुवात सांगितली, सुरुवातीचं इवलीचं रूप लावली देवतेचा बेर गेल्या गगनावरी, या म्हणीप्रमाणे समाज प्रपंचामध्ये असताना, संसारासाठी प्रपंचासाठी असताना, सर्वांसाठी आपण काहीतरी करण्याची मनामध्ये तळमळ असताना त्यांनी मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरुवात केली. आणि त्यांची माझी भेट फक्त फोनवरती झाली. त्यानंतर 4 तारखेला मुंबई आझाद मैदानावरती कार्यक्रम घेण्यात आला, पण कार्यक्रमाच्या मध्ये 15 ते 16,000च्या संख्येनं मंडळी होते. पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीची मीडिया असेल, बाकीच्या गोष्टी असतील किंवा अडचणी असतील, या संदर्भात त्या ठिकाणी बोलणं झालं. आणि 4 तारखेच्या कार्यक्रमाला मी येतो. मी वेळ भरपूर झालेला आहे तुम्हाला सर्वांना. मला 4 जण दिसायला आहेत पुढं. आज एकादश आहे, मला 4 जण दिसायला आहेत. तुम्हाला किती दिसायला आहेत माहीत नाही मला, बरोबर ना? कारण 3 वाजले. दिंडी मुंबईच्या दिशेने निघाली होती. साहेब निघत असताना एकटा राजा अनेक निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार, संघटना, कोर कमिटी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आम्हाला जिल्हाध्यक्षांना सांगितलं नाही, महाराज गावात आले. आता मलाच माहीत नाही, मी फक्त या लागलो. माझ्या ओळखीचे 4 माणसाचे नंबर माझ्यापाशी आहेत, त्यांना फोन करतोय. आहेत म्हटलं की जातोय. नागपूरला फोन केला, म्हटले मी वरोऱ्यात होतो. वरोऱ्यातून नागपूरला गेलो. नागपूरमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये बोलवलं. साईबाबाच्या मंदिरात गेलो, तिथं सर्वांना भेटलो. तिथं किती माणसं? 7 माणसं. बोलायचं होतं, खाली बसलो, शिस्त बोललो, निघून आलो. मला तिथं दौरा नाही. मला त्यांना एक सांगितलं की तुम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ह्याच ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये खरोखरच चांगला निर्णय या सर्व तालुक्यातील कमिटीने या ठिकाणी घेतला. सर, हा जन्म नाशिवंत आहे, जन्मामध्ये आला माफ होत नाही. आई माफ होतो. नागपुरापासून तेच पुरापर्यंत गंधाचा खेळा लागला. आणि माझ्यासारख्या महाराजाला 4 वेळा गुण जरी तुम्ही केला तरी काही उपयोग होणार नाही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांची सेवा करायला लागेल. व्यसन करत असाल तर व्यसन करू नका. हाही संदेश या आमच्या नेतृत्वाला सांगेन आणि तुमच्यातून सुरुवात करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर मी यवतमाळ, त्यानंतर अमरावती, लक्ष बघायचं, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि नागपूर करून आज आपल्या या ठिकाणी आलो. आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की सभास एक महाराज म्हटल्यानंतर लोक लांब पडतात, पण आपल्या सर्वांची भेट होण्याचे प्रारब्ध ह्या माध्यमातून तयार होते. सगळ्यात पहिली गोष्ट मी ज्यांचं आभार मानणार आहे ते म्हणजे अनुप चव्हाण साहेबांचं की नाही. आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये सर्वांना सांगतो, कुठल्याही पद्धतीचा निर्णय घ्या, त्या सगळ्या गोष्टीमध्ये खांद्याला खांदा लावून हे तुकाराम बाबा महाराज तुम्हाला सर्वांना सहकार्य करेल. आणि जे पाटील साहेब सांगितले त्या पद्धतीनं त्यांनी आदेश दिला. त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला हे करायचं आहे, तर ते 100% करून त्या ठिकाणी त्यांना ते मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत. धन्यवाद बाबा, आपण सुंदर असं मार्गदर्शन केलं. कर्तव्याच्या संघटना, कोर कमिटी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आम्हाला जिल्हाध्यक्षांना सांगितलं नाही, महाराज गावात आले. आता मलाच माहीत नाही, मी फक्त या लागलो. माझ्या ओळखीचे 4 माणसाचे नंबर माझ्यापाशी आहेत, त्यांना फोन करतोय. आहेत म्हटलं की जातोय. नागपूरला फोन केला, म्हटले मी वरोऱ्यात होतो. वरोऱ्यातून नागपूरला गेलो. नागपूरमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये बोलवलं. साईबाबाच्या मंदिरात गेलो, तिथं सर्वांना भेटलो. तिथं किती माणसं? 7 माणसं. बोलायचं होतं, खाली बसलो, शिस्त बोललो, निघून आलो. मला तिथं दौरा नाही. मला त्यांना एक सांगितलं की तुम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ह्याच ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये खरोखरच चांगला निर्णय या सर्व तालुक्यातील कमिटीने या ठिकाणी घेतला. सर, हा जन्म नाशिवंत आहे, जन्मामध्ये आला माफ होत नाही. आई माफ होतो. नागपुरापासून तेच पुरापर्यंत गंधाचा खेळा लागला. आणि
माझ्यासारख्या महाराजाला चारा उघडून जरी तुम्ही केला तरी काही उपयोग होणार नाही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांची सेवा करायला लागेल. व्यसन करत असाल तर व्यसन करू नका. हाही संदेश या आमच्या नेतृत्वाला सांगेन आणि तुमच्यातून सुरुवात करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यानंतर मी यवतमाळ, त्यानंतर अमरावती का लक्ष बघायचं, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि नागपूर करून आज आपल्या या ठिकाणी आलो. आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की सभास एक महाराज म्हटल्यानंतर लोक लांब पळतात, पण आपल्या सर्वांची भेट होण्याचे प्रारब्ध ह्या माध्यमातून तयार होते. सगळ्यात पहिली गोष्ट मी ज्यांचा आभार मानणार आहे ते म्हणजे अनुप चव्हाण साहेबांचं की नाही. आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये सर्वांनाच सांगतो, कुठल्याही पद्धतीचा निर्णय घ्या, त्या सगळ्या घटना, कोर कमिटी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आम्हाला जिल्हाध्यक्षांना सांगितलं नाही, महाराज गावात आले. आता मलाच माहीत नाही, मी फक्त या लागलो. माझ्या ओळखीचे 4 माणसाचे नंबर माझ्यापाशी आहेत, ज्यांना फोन करतोय आहेत म्हटलं की जातोय. नागपूरला फोन केला, म्हटले मी वरोऱ्यात होतो, वरोऱ्यातून नागपूरला गेलो. नागपूरमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये बोलवलं, साईबाबाच्या मंदिरात गेलो, तिथं सर्वांना भेटलो. तिथं किती माणसं? 7 माणसं. बोलायचं होतं, खाली बसलो, शिस्त बोललो, निघून आलो. मला तिथं दौरा नाही. मला त्यांना एक सांगितलं की तुम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्याच ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये खरोखरच चांगला निर्णय या सर्व तालुक्यातील कमिटीने या ठिकाणी घेतला. सर, हा जन्म नाशिवंत आहे, जन्मामध्ये आला माफ होत नाही. आई बाबाच्या उदरामध्ये माफ होतो. नागपुरापासून तेच पुरापर्यंत गंधाचा खेळा लागला आणि माझ्यासारख्या महाराजाला चारा उघडून जरी तुम्ही केला तरी काही उपयोग होणार नाही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांची सेवा करायला लागेल. व्यसन करत असाल तर व्यसन करू नका. हाही संदेश आमच्या नेतृत्वाला सांगेन आणि तुमच्यातून सुरुवात करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यानंतर मी यवतमाळ, त्यानंतर अमरावती का लक्ष बघायचं, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि नागपूर करून आज आपल्या या ठिकाणी आलो. आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो की सभास एक महाराज म्हटल्यानंतर लोक लांब पळतात, पण आपल्या सर्वांची भेट होण्याचे प्रारब्ध ह्या माध्यमातून तयार होते. सगळ्यात पहिली गोष्ट मी ज्यांचा आभार मानणार आहे ते म्हणजे अनुप चव्हाण साहेबांचं की नाही. आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये सर्वांनाच सांगतो, कुठल्याही पद्धतीचा निर्णय घ्या, त्या सगळ्या गोष्टीमध्ये खांद्याला खांदा लावून हे तुकाराम बाबा महाराज तुम्हाला सर्वांना सहकार्य करेल. आणि जे पाटील साहेब सांगितले त्या पद्धतीनं त्यांनी आदेश दिला, त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला हे करायचं आहे तर ते 100% करून त्या ठिकाणी त्यांना ते सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत. धन्यवाद बाबा, खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. कर्तव्याच्या